नमस्कार, मी स्वराली. आज तुमच्यासोबत कोलंबी भात किंवा तुम्ही बिर्याणी बोलू शकता याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा कोलंबी आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी मी घरचा मसाला अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ हे सगळे व्यवस्थित कोलंबीला लावून घ्यायचं आणि अर्धा 1 तास मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे आणि त्याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. त्याच्यानंतर एक टोमॅटो, त्याचीसुद्धा बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. त्याच्यानंतर मॅरिनेट केलेली कोलंबी आपण फ्राय करून घेणार आहोत. जोपर्यंत दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी लालसर होत नाही तोपर्यंत चांगली फ्राय करून घ्यायची. आता आपली कोलंबीसुद्धा फ्राय होत आली आहे, पूर्णपणे फ्राय झालीच आहे. ती एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून द्यायची आणि बिर्याणीची तयारी करणार आहोत आपण. त्यासाठी 2 चमचे तेल घेतले टोपामध्ये, 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. त्या व्यवस्थित अशा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. त्याच्यानंतर कांद्याची प्युरी आपण टाकून घेणार आहोत. ती पण लालसर होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची. त्याच्यानंतर अर्धा चमचा मी घरगुती मसाला वापरला आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळदी पावडर. हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून द्यायची. तीसुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि अद्रक लसूणची पेस्ट विसरली होती म्हणून मी आत्ता ॲड करून घेतले. ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हा जो मसाला आहे तो मी चिकन बनवलं होता त्याच्यातला तो मसाला थोडा टाकला आहे. त्याच्यानंतर तो मिक्स करून घ्यायचा आणि कोलंबी फ्राय केलेली तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर मी ते पाव चमचा गरम मसाला ॲड केला आहे, तोसुद्धा मिक्स करून घ्यायचा. लागल्यास थोडं पाणी टाकून घ्यायचं. हा पण मसाल्याचंच पाणी आहे, तो मी पाणी टाकून घेतले. आपल्याला हवी तशी ग्रेव्ही तयार आहे. ग्रेव्ही पूर्णपणे पसरट करायची. त्याच्यानंतर आपण भात टाकून घेणार आहोत. भात चारी बाजूला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आणि झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून 5-10 मिनटं बिर्याणी शिजण्यासाठी ठेवून द्यायची वाफेवरती. आपली बिर्याणी पूर्णपणे तयार आहे खाण्यासाठी. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.